हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 9 मे 2024 वार गुरुवार. पाहूया ठळक बातम्या. मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या निवासी इमारतींपैकी एकूण 188 इमारती अति धोकादायक असल्याचे आढळून आले. C1 श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी पालिकेकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या इमारती राहण्यास धोकादायक असल्यामुळे त्यात असणाऱ्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुगल कंपनीने आता नुकतंच अँड्रॉइड वापरकर्त्यांना गुगल वॉलेट नावाचं ॲप लॉन्च केलं आहे, ज्यात अँड्रॉइड वापरकर्ते त्यांचे महत्त्वाचे डॉक्युमेंट सुरक्षितरित्या ठेवू शकतात. यामध्ये वापरकर्ते हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड ठेवू शकतात, ज्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, लॉयल्टी कार्ड, गिफ्ट कार्ड यांचा समावेश होतो. हे एक डिजिटल वॉलेट असून अँड्रॉइड वापरकर्त्यांना ते वापरता येणार आहे. लोकसभा निवडणूक एकूण 60 टप्प्यांत होत असून यापैकी 3 टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यात देशातील 10 राज्यात 93 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये महाराष्ट्रात 11 आणि गुजरातमध्ये 25 जागांसाठी हे मतदान झाले. मात्र गुजरातमधील 3 गावांमध्ये 0% मतदान झाले. या 3ही गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाळण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दिवसभर एकही मतदार मतदान केंद्रावर फिरकला नाही. आमचा मृतदेह स्वप्नील पासून दूर ठेवा. अश्विनीचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र. नाशिकमधील आडगाव परिसरात घडलेली ही घटना. अश्विनी निकुंभ असं मृत विवाहितेचं नाव आहे. पती आणि सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने आपल्या 2 मुलींसह आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्याचं कारण देखील पत्राद्वारे सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबेगाव येथे जाहीर सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव न घेता दम भरला आहे. निवडणूक होऊ द्या, एकाएकाला कसा सरळ करतो पाहाच तुम्ही, असे अजित पवार म्हणाले आहेत. राजस्थानमधून अपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. 3 दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आली आहेत. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा बळी गेला होता. या अपघातात सुरुवातीला एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती पुढे आली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजनुसार ट्रक चालकाच्या एकाच चुकीमुळे हा भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी वह्या पुस्तकांसोबत 1 जोडी बूट आणि 2 जोडी मोजे भेटणार आहेत. इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 जोडी बूट आणि 2 जोडी मोजे भेटणार आहेत. चंद्रयान 3 मोहिमेच्या यशाला 8 महिने पूर्ण झाले आहेत. चंद्रयान 3ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करून इतिहास रचला. या चंद्रयान 2 संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या चंद्रयान 2 मोहिमेने चंद्राला समजून घेण्याच्या दृष्टीने आणखी एक अभूतपूर्व शोध लावला आहे. EOIने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रयान 2 मोहिमेच्या अलीकडील निष्कर्षांवरून चंद्राच्या ध्रुवीय विवरांमध्ये पाण्याचा मोठा साठा असल्याचे समोर आले आहे. हा शोध म्हणजे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. यामुळे जगभरातील वैज्ञानिकांना चंद्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.